नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। ब्लाऊजला फुगा का येतो? ब्लाऊजला फुगा येऊ नये म्हणून आपण पेपरवर कटिंग कशा पद्धतीने करावी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यासाठी आधी मी माप टाकून घेत आहे। शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंगा 6 इंच घेतलेला आहे। ज़्यादातर फुगा 9 इंच 9.5 इंच आणि त्या पुढच्या सर्व माप 9 इंचाच्या पुढच्या सर्व मापांमध्येच फुगा येतो। 8 इंच 8.5 इंच ह्यामध्ये फुगा येत नाही। ब्लाऊजला फुगा येऊ नये म्हणून आपण कसे माप टाकावे किंवा कसं पेपर कटिंग करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे। ब्लाऊजला फुगा कुठे येतो? हे 6 इंच आहे, त्याच्या निम्म केल्याच्या नंतर इथं 3 येतं। ह्या 3 मध्ये इथं एक ब्लाऊजला फुगा येतो। त्यानंतर इथं आपण क्रॉस मध्ये जे माप टाकतो तिथे एक फुगा येतो, हे दुसरं। आणि इथं जिथं आपण बाही जोडतो आणि फिटिंगचं माप टाकतो तिथे एक फुगा येतो। म्हणजे ह्या 3 ठिकाणी फुगा येतो। ह्या 3 ठिकाणची मापे चुकल्याच्या नंतर फुगा येतो। तुम्हाला मी सगळ्यात आधी पुढच्या मुंड्याचं माप सांगणार आहे। पुढच्या मुंड्यामध्ये काय करायचं आहे? पहिल्या नंबरला पाव इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे। पुढच्या मुंड्यामध्ये फुगा येतो ना, त्यासाठी सांगत आहे मी तुम्हाला। पुढच्या मुंड्यामध्ये पाव इंच इथं आपल्याला 1 नंबरला आतमध्ये घ्यायचं आहे। पाव इंच म्हणजे 2 रेषा आतमध्ये घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, इथं 2 रेषा आतमध्ये घ्यायचं आहे। आणि इथं 2 नंबरला आपण पुढच्या मुंड्याला 1 इंच घेतो, तर 1 इंच न घेता पाऊण इंच घ्यायचं आहे। पाऊण इंच घेतल्याच्या नंतर 2 नंबरला पाऊण इंच घ्यायचं, म्हणजे 2 नंबरला फुगा येणार नाही। इथे मुंड्यामध्ये इथे फुगा येणार नाही। हे 2 नंबर आहे, इथं 2 नंबरला फुगा येणार नाही। त्यानंतर इथं 3 नंबर, इथं 3 नंबरला ही आपण पाव इंच खाली घ्यायचं आहे। पाव इंच खाली घेतल्याच्या नंतर फुगा येणार नाही। इथं ज्या चुन्या पडतात ना, इथून अशा चुन्या पडतात बघा, अशा चुन्या पडतात। आपण फिटिंग जर टाकली ना तर आपल्या बगलेमध्ये इथे चुन्या दिसतात, तर त्या चुन्या दिसू नये म्हणून आपण 2 रेषा पाव इंच 2 रेषा आपण इथे खाली घ्यायचं आहे। असं खाली घेतल्याच्या नंतर आता मी इथे आकार देऊन घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल।
पुढील मुंड्याचं असं मार्किंग आपल्याला करायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पुढील मुंड्याला फुगा येणार नाही. आता तुम्हाला मी मागच्या मुंड्याचं सांगते. मागच्या मुंड्याला काय करायचं आहे, तर इथं आपण 1.5 इंच घेतो. मोठ्या साईजसाठी आपण इथं 1.5 इंच घेतो. तर 1.5 इंच न घेता आपण इथं 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.25 इंच घेतल्याच्या नंतर इथं मात्र आपल्याला काही चेंज करायचे नाही, बदल करायचे नाहीत. इथं आपल्याला इथून आहे तसा आकार द्यायचा आहे. 1 नंबर पासून आहे तसं आपल्याला आकार द्यायचा आहे. इथं 2 नंबरला 1.25 इंचावर घ्यायचं आहे. बघा बरोबर आहे 1.25 इंच. त्यानंतर ह्या 3 नंबरला आपल्याला इथंच न्यायचं आहे. 3 नंबर पाशी हे असं. हे झालं मागच्या मुंड्याचं मार्किंग. असा आकार मागच्या मुंड्याला देऊन घ्यायचा आहे. असं मार्किंग केल्याच्या नंतर, असा आकार दिल्याच्या नंतर आपल्या ब्लाऊजला कुठेही फुगा येणार नाही. हे आता तुम्हाला मी कट करून दाखवत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे मागील मुंडा मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. आता पुढचा मुंडा कट करून दाखवते. असं मागील मुंडा असा कट करायचा आहे. हे बघा, पुढील मुंडा असा कट करून घ्यायचा आहे. 1 2 3 म्हणजे 3 असे आल्याच्या नंतर तुमचा पुढचा भागही, पुढच्या भागालाही फुगा येणार नाही, अशी कटिंग केल्याच्या नंतर. आता तुम्हाला मी बाही कटिंग करून दाखवते, कारण पुढच्या मुंड्याला फुगा आला म्हणजे बाहीलाही फुगा येतोच. बाहीला फुगा येऊ नये म्हणून आपण बाहीची कटिंग कशी करावी हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग आपण बाहीची कटिंग करून घेऊया. बाही उंची मी 6 इंच टाकत आहे. दोन्हीकडेही 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंड्यामध्ये बाहीलाही फुगा येऊ नये म्हणून बाही कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही बाही मी तुम्हाला 8 इंच छातीची सांगत आहे. 8 इंच छातीला कॅप हाईट ही आपण 2.5 इंच घ्यायची आहे. अडीच इंच कॅप हाईट घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो. अशी सरळ रेषा मारून घ्यायची आहे. इथंही अशी सरळ रेषा न्यायची म्हणजे ब्लाऊज हा फिटिंगला व्यवस्थित बसतो.
इथं 1 इंचावरती रेष देऊन घ्यायची. ह्याचा मध्य काढायचा. इथून अर्धा इंच वर घ्यायचं आहे. अर्धा इंच वर घेतल्याच्या नंतर इथून ही अशी सरळ रेष मारून घ्यायची. सोपी बाही करून सांगितलेली आहे मी तुम्हाला. मग आपण हा मागचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती सोपा आणि किती छान आकार आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या दोन्हीचा बाईला आतून आकार देण्यासाठी ह्या दोन्हीचा मध्य काढायचा आहे. ह्या दोन्हीचा मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला इथून फक्त पाव इंच खाली घ्यायचं आहे. अर्धा इंच घ्यायचं नाही, फक्त पाव इंच खाली घ्यायचं आहे. आणि इथून आता आपल्याला असं इथं चिटकवायचं आहे. इथून असं ह्या रेषेला चिटकवायचं आणि मग इथून असं इथं घ्यायचं. बघा किती सोपा आकार करून सांगितलेला आहे मी तुम्हाला. आता तुम्हाला मी हा बाही कटिंग करून दाखवते. बाहीला असा आकार दिल्यानंतर बाहीला मुंड्यामध्ये जो फुगा येतो तो येणार. आता आपण आपल्या साईडचंही कटिंग करून घेऊया. बघा बाहीचा किती छान आकार आलेला आहे हे तुम्ही बघा. असा बाहीचा आकार आल्याच्या नंतर बाही कुठेही फुगणार नाही. मुंड्यामध्ये आणि बाहीमध्ये जो आपल्याला फुगा येतो तो येणार नाही. बाहीचंही असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे बाहीमध्ये आणि बाही आणि मुंडा जोडल्याच्या नंतर जो फुगा येतो तो येत नाही. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.